आमचं ग्रामीण भागातलं पोरग आहे, परीक्षा ऑनलाईन घेणार होतंय का? या ग्रामीण भागातल्या पोराला कम्प्युटर हाताळता येत नाही. याला फक्त ऑन आणि शट डाऊन, याला स्पेशलाइज काही वेबसाईट पाहिजे तेवढ्या टाकले. कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. पण याला पीसी तुम्ही द्याले, कम्प्युटर द्याले, कम्प्युटर पेपर घ्याले, आमची हरकत नाही. जर तुम्हाला वाटलं परीक्षा ऑनलाईन घ्यायची, तुम्हाला माझा पहिला एक विद्यार्थ्याचा भाऊ म्हणून सवाल आहे. मी कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधात नाही, पण एक विनंती करायला की जर तुम्हाला वाटलंच ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची, जर तुमच्या मुळात दम आहे, परीक्षा जर तुमच्या मुलामध्ये दम आहे, एमपीएससी मार्फत जसं तलाठी भरतीला 4,86,000 पोरांनी फॉर्म भरले, 4,86,000 पोरांची परीक्षा तुम्ही एका तारखेला एका वेळेत एकच पेपर घेऊ शकत असाल, त्याची कार्बन कॉपी आमच्याकडे देऊ शकत असाल, चुकलेल्या प्रश्नावर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची सिस्टीम लावू देत असाल, मला घ्या कोणती परीक्षा घ्यायची. एवढा आता पिता तुमचा ऑनलाईनचाच आहे ना, चला ऑनलाईन घ्या. आज जगात या भारतातली महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असेल एका तारखेला एका वेळेत एकाच पेपर मध्ये झाली पाहिजे. 100 लोकांना तलाठी व्हायचंय, 100 जागा निघल्या तर 100 लोकांसाठी पेपर एकच घ्यायला पाहिजे का वेगळा? तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभं राहिल्यावर तुमच्या मतदारसंघातले लोक मतदान करतात का? कमी पडल्यावर काही पाकिस्तानचे लोक आणतात? तुम्हाला मतदान कमी पडल्यावर पाकिस्तानचे लोक आणता का? मग आमच्या पोरांचा 100 जणांचा जर पेपर तलाट्याचा असेल, जर पेपर एमपीएससीचा असेल, तर तुमचं काम आहे पेपर एकच व्हावा. पण ऑनलाईन वर आमचा विश्वास नाही. त्याचं पहिलं कारण आमच्या पोराला कम्प्युटर हँडल करता येत नाही. त्याला मोबाईल परफेक्ट हँडल करता येतो, पण तुम्ही मोबाईलवर परीक्षा घेईना. तुम्ही मोबाईलवर घ्या, आमचं पोरग आक्षेप करत नाही. आमच्या पोराचा डाऊट एकच आहे, कम्प्युटरवर का? तर त्या कम्प्युटरवर माऊसनं जे बाण दाखवतात का, ते बाण शोधायला 8 मिनिटं लागतात. ती आतली स्क्रीन व्हाईट असते, याचा बाण व्हाईट असते. हे दण ते माऊस फिरवते, याचा बाणच याला दिसत नाही. याचा बाण लोकांच्या कम्प्युटरवर, आणि लोकांचा बाण दुसऱ्याच्या कम्प्युटरवर. आरोग्यामध्ये तो सोडवलेल्या प्रश्नाचं काय? प्रॉब्लेम एकच आहे. मायबाप सरकारला विनंती आहे, लेकराच्या आयुष्याशी खेळू नका. आम्ही इथं नेते व्हायला किंवा कुठल्या पार्टी फंडा घेऊन इथं बोलायला एवढे नाबालिक नाही आहोत. आम्हाला विद्यार्थ्याची तळमळ आहे. आमचे कुठलेही कॉल चेक करा, कुठल्याही चौकशा करा. कोणत्या मायकालांना काँग्रेस सरला 10 पास दिले नाही, कुठल्या क्लासवाल्याला कुठल्या मायकालांच्या सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षातल्या कुठल्या आरामखोरांना 10 पास दिले नाही. ते घ्यायची एवढी वेळ वाईट आमच्यावर नाही. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जो बी शिक्षक उभा राहतो त्या सर्व शिक्षकांसाठी एकदा हृदयाच्या तळापासून जोरदार टाळ्या वाजवा.